दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संविधान गौरव समितीचे मुख्य संयोजक नगरसेवक प्रकाशदादा कांबळे यांच्या नियोजनाखाली आज दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात 10 वाजता डॉक्टर आंबेडकर चौक येथे धम्मध्वजाचे ध्वजारोहण नगराध्यक्ष सौ विमलबाई लक्ष्मण कदम यांच्या हस्ते करण्यात आले। प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। भंते पयावंश यांनी सर्वांना त्रिशरण पंचशील दिले। तर यावेळी महिला मंडळासह आजी माजी नगरसेवक व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। इथे मोठ्या संख्येने पहिल्या सत्रामध्ये उपस्थित आहेत। पहिल्या सत्रामधला कार्यक्रम निमित्ताने सांगत असताना मी एवढंच सांगतो की या जगामध्ये विशेष करून भारतामध्ये मग स्त्री असू द्या पुरुष असू द्या, कोणत्याही जातीतला असू द्या धर्मातला असू द्या, कोणत्या रूढीचा असू द्या परंपरेचा असू द्या, छोटंसं लेकरू असू द्या अथवा म्हातारा असू द्या, जर आज आपण सर्वजण जर सुरक्षित कशामुळे जर असताल तर एकमेव भारताचं संविधान आहे। म्हणून आपला धर्म, आपली जात, आपलं जे काय असेल तर ते आपण आपल्या घरापर्यंत आपण आपल्या ठिकाणी ठेवलं पाहिजे। परंतु आपण कुणासोबतही जर आपण कुठं जर सार्वजनिकरित्या जर एकत्रित येत असताल तिथं मात्र आपण संविधानाच्या पद्धतीने आपण माणुसकीच्या नात्यानं जर आपण विशिष्ट पद्धतीने जर जगू लागलात तर निश्चित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली मेहनत, जे बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राकडून अपेक्षित केलेली जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण झाली आपल्याला असं म्हणावयास येईल। म्हणून बोलण्यासारखं भरपूर काय आहे। जसा पाहिजे तसा आज आपलं राष्ट्र तरुण पिढीसाठी, येणाऱ्या भविष्यातल्या पिढीसाठी जसं पाहिजे तसं विकसित आजच्या काळामध्ये आम्ही तरुण असल्यामुळं आम्हाला दिसत नाहीये। ही सुद्धा खंत आम्ही या संविधान सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या देशवासियांना कळावं या भावनेनं इथं व्यक्त करतो। म्हणून आपण राष्ट्राचे आपण सच्चे भक्त म्हणून आपली एक वेगळी भूमिका या देशाच्या या राष्ट्राला निर्मितीसाठी आपल्याला काही करता येईल का या अपेक्षेनं आपण सुद्धा आपल्या पद्धतीनं थोडासा प्रयत्न करावा हे एक सुद्धा या निमित्ताने आपल्याला आवाहन करतो। म्हणून आपण सर्वजण खरं म्हणलं तर आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की तेव्हा 1949च्या दरम्यान एवढी भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं, आपल्याला इंग्रजातून भारताला मुक्त करायचं होतं, एवढा मोठा संघर्ष लढावायचा होता। त्या दरम्यान कायद्याचा अभ्यास बाबासाहेबांनी कसा केला असेल हा सुद्धा आज आपण आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण केला पाहिजे। कारण की मी सुद्धा वाचक आहे, अनेक पुस्तकं वाचत असतो, अजून सुद्धा मी भारताचं संविधान वाचलं पण जसं पाहिजे तसं मला अजून सुद्धा कळालेलं नाहीये। त्या काळामध्ये बाबासाहेबांनी सर्व जाती धर्माच्या लोकांचा भारतातल्या प्रत्येक गोष्टीचा छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा विचार करून कसा बाबासाहेबांनी ते भारताचं संविधान लिहिलं असेल थोडासा प्रश्न आपण आपल्या मनाशी विचारायचंय। म्हणून आपण त्या प्रश्नाला लक्षात ठेवत आपल्याला नुसतं वाचता येईनाय तर बाबासाहेबांनी संविधान किती सुंदर लिहिलेलं आहे तर आपण त्या बाबासाहेबांच्या संविधानाला लक्षात ठेवत बाबासाहेबांना कोणत्याही जाती धर्मामध्ये न ठेवता आम्ही आमच्या भारताच्या विकासासाठी कसे पुढे येऊ ही थोडीशी भावना आपण व्यक्त आपल्या मनामध्ये करावी अशीच एक छोटीशी आपल्यामध्ये अपेक्षा व्यक्त करतो। आदरणीय प्रकाशदादा कांबळे आणि त्यांच्या संयोजन समितीमधल्या सर्वच सदस्यांनी चांगल्या पद्धतीनं कार्यक्रमाचं संयोजन केलेलं आहे। दुपारच्या सत्रामध्ये मिरवणूक झाल्याच्या नंतर सुंदर असे वक्ते सुद्धा आपल्याला भाषणासाठी निमंत्रित आहेत। तेव्हा आपण सर्वांनी दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा मिरवणुकीपासून आपण सहभागी व्हायचे। आपण सर्वजण उपस्थित झालात। सकाळच्या सत्रामध्ये मला आपल्यामध्ये मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली। आज 77वा प्रजासत्ताक दिन आहे, संविधान दिवस सुद्धा आहे। म्हणून सर्वांना या पवित्र अतिशय मंगलमय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो।